नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुताने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 24 व 48 तासानंतरचं हवामान पाहूया. प्रथम 24 तासाचा हवामान बघूया. 24 तासामध्ये भरपूर ठिकाणी राज्याच्या बऱ्याच भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि तो भाग पाहायला गेलं तर असा आहे, की अहिल्यानगर ते खेडपट्टा, बीडचा साईड मध्यमचे काहीसा जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. श्रीरामपूर, वैजापूर ह्या भागातून संभाजीनगर परिसरात सुद्धा पावसाची शक्यता आहे. आणि इकडे उत्तर भागातून पैठण वगैरे आहे, जालना ह्या भागातून सुद्धा स्थानिक वातावरण झालं तर पावसाची शक्यता आहे. तिथून दक्षिणेकडे पाहायला गेलं तर अहिल्यानगर, बीड ह्या भागात मध्यम काहीशा जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर नांदेड परिसर, सोलापूरचा परिसर आणि सातारा जिल्ह्यात ही जी आहेत या भागातून जोरदार वादळी वाऱ्यासहित मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी सातारा, पुणे परिसरात गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे. सातारा परिसरात जास्ती करून गारपीट होण्याची शक्यता आहे. कुर्ले भाग, म्हसवडचा काही भाग, विटा ह्या परिसरात गारपीट होण्याची शक्यता दाखवत आहे. त्यानंतर पुढे सांगली जिल्ह्यात सुद्धा काहीशा मध्यम ते जोरदार सरी येण्याची शक्यता आहे. इकडे कोल्हापूर साईडला सिंधुदुर्ग पट्ट्यात संपूर्ण कोकण भाग आणि घाट परिसर ह्या भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासहित होण्याची शक्यता आहे. राजापूर, कणकवली, कोल्हापूर, सावंतवाडी, निपाणी परिसर ह्या भागात सुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. वादळी वारे असणार आहेत. कर्नाटकच्या साईडला बघायला गेलं तर निपाणी, गोकाक, रबुगाई, बनाटे तसेच बेळगावचा काही परिसर, तसेच गोव्या साईडला ह्या साईडला सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि तिथून कर्नाटकच्या दक्षिण भागातून जोरदार पाऊस दक्षिण पश्चिम भागातून जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच इकडे महाराष्ट्र साईडला विजापूर, चडचण ह्या भागात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. जतचा परिसर, चडचण, पंढरपूर, सोलापूर हा जो पट्टा आहे, याही पट्ट्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता 24 तासात दिसून येते. नलदुर्ग, धाराशिव, लातूर, उदगीर, अहमदपूर, परळी, नांदेड, परभणी, नागाव ही जो आहे हा जो पट्टा आहे भोकर पर्यंत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंगोलीला साधारण स्थानिक वातावरण बळवून पावसाची शक्यता आहे. हा 24 तासांमध्ये हा फरक होणार आहे. त्यानंतर 48 तासांमध्ये ह्याच भागातून पावसाची तीव्रता वाढून जोरदार ते अतितीव्रता वाढून जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसून येते. त्यातला भाग बघायला गेलं तर अमरावती, नागपूर, हिंगणघाट हे जो पट्टा आहे, यात आर्वी, वर्धा, यवतमाळ ते करंजा लेड, अकोला, पुसाड हे जे जो पट्टा आहे करंजा लाड म्हणा, परत वाशिम, अमरावती हा जो पट्टा आहे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ह्या पट्ट्यात अकोला, अचलपूर हे जो भाग आहे जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वादळी वाऱ्यासहित दिसून येते. खामगाव, चिखली, लोणार परिसरात सुद्धा वादळी वाऱ्यासहित मध्यम ते जोरदार किंवा काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंगोली परिसरात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर बीडचा परिसर, मजलगाव आणि हे जो पट्टा आहे दक्षिणेकडे उत्तर साईडला बीडच्या पूर्व पश्चिम भागातून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे. परत दक्षिणेकडे जामखेड, कलम आणि इकडे इंदापूरपर्यंत बारामती ह्या भागात सुद्धा जोरदार पाऊस होण्याची काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा, कुर्ली, म्हसवड ह्या परिसरात पंढरपूर, विटा, कराड ह्या पट्ट्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
सांगली जिल्ह्याच्या उर्वरित भागात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर परिसरात सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण सिंधुदुर्ग पट्टा, कोकण भाग, घाट परिसर ह्या भागातून मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणतः हा भाग 3 तारखे ते 4 तारखेपर्यंत पावसाची शक्यता आता जो भाग सांगितलेला आहे त्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता म्हणजे 3 तारखेपर्यंतची पावसाची शक्यता ह्यात दिसून येत आहे. 3 ते 4 तारखेपर्यंत. चाळीसगाव परिसर, धुळे, जळगाव आणि इकडे उत्तर भागातून सुद्धा मध्यम जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्वत्र जोरदार वारे आणि वादळी वारे आणि विजेचा कडकडाट जोरदार असण्याची शक्यता आहे. एकंदरीत पाहता आपण पाहिला एक 4 दिवसाचा हवामान अंदाज. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.